तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, केवायसी करण्याची तारीख संपलेली आहे. 21 डिसेंबर 2025 पर्यंत शेवटची तारीख होती आणि वेबसाईट वरून सुद्धा केवायसी करण्याचं बटन लिंक शासनाने डिलीट केलेली आहे. पण यापैकी भरपूर बहिणींनी जे आहे ते एक वेळा केवायसी केली, काही बहिणींनी 2 वेळा केवायसी केली, कारण एडिटचं ऑप्शन आल्यामुळे तुम्हाला पुन्हा केवायसी करण्याची, एडिट करण्याची संधी दिलेली होती. यामध्ये काही बहिणींनी पहिली केवायसी केली, पहिल्या केवायसी मध्ये चुकी केली असल्यामुळे दुसरी केवायसी केली, तर दुसऱ्या केवायसी मध्ये सुद्धा त्यांनी चुकी केली. काही बहिणींनी पहिल्या केवायसी मध्ये चुकी केली नव्हती, मग त्या बहिणींना वाटलं चला आपण दुसरी केवायसी करून टाकू, तर मग दुसऱ्या केवायसी मध्ये सुद्धा चुकी केली. कोणत्या ऑप्शन मध्ये? जाती प्रवर्ग, एक जाती प्रवर्ग आणि होय किंवा नाही. पहिल्या केवायसी मध्ये 2 प्रश्न होते, आहे नाही. दुसऱ्या केवायसी मध्ये सुद्धा होय किंवा नाही असे प्रश्न होते. त्या प्रश्नाचं उत्तर देताना त्या बहिणींनी चुका केल्या. तर आता त्या बहिणी प्रश्न विचारतात, आमचे केवायसी रद्द होईल का, किंवा नेमकं आता काय होईल, किंवा जाती प्रवर्ग चुकला, होय नाही चुकलं तर मग केवायसी रद्द होईल का, पैसे बंद होईल का, अपात्र करण्यात येईल का, असा त्या बहिणींचा प्रश्न आहे. तर बघा, सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मागे सुद्धा 1-2 व्हिडिओ अशाच प्रकारचे टाकलेले आहे की नेमकं काय होणार. तरी पण काही नवीन दर्शकांचे प्रश्न येत आहे सतत, त्यामुळे आता 2 वेळा केवायसी चुकली तर मग काय होणार, त्याचं उत्तर सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देतो. तर बघा, पहिल्या केवायसी मध्ये अशा प्रकारचे प्रश्न होते, दुसऱ्या केवायसी मध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न होते. तरी पण समजून सांगितल्यानंतर सुद्धा तुम्ही चुकी केली. पहिल्या केवायसी मध्ये तुम्हाला नाही करायचं होतं, दुसऱ्या केवायसी मध्ये तुम्हाला होय होय करायचं होतं, कारण उत्तर प्रश्न सोपे होते. तरी पण या ठिकाणी सुद्धा चुकी झाली आणि या ठिकाणी सुद्धा चुकी झाली, तर मग आता काय होणार? तर बघा, सोप्या पद्धतीने सांगतो, शेवटच्या प्रश्नामध्ये चुकी झाली असेल तर काळजी करण्याची गरज नाही, कारण तुमच्या पती आणि वडिलांचा आधार ओटीपी जो घेतला आहे तो चौकशी करण्यासाठी घेतला आहे. कशासाठी? तुम्हाला पात्र किंवा अपात्र ठरवण्यासाठी. जर पती वडिलांचा ओटीपी घेतला नसता आणि या ठिकाणी जर तुम्हाला तुमची चुकी झाली असती, तर तुम्हाला मग डायरेक्ट अपात्र करण्यात आलं असतं, पण पती आणि वडिलांचा जो आधार ओटीपी तुमचा घेतलेला आहे तो तुमच्या कुटुंबातील चौकशी करण्यासाठी घेतलेला आहे. या ठिकाणी सुद्धा विचारण्यात आलेलं होतं की सरकारी नोकरीवर आहे का आणि 2 पेक्षा जास्त अर्ज भरले आहे का, आणि या ठिकाणी सुद्धा विचारण्यात आलं की सरकारी नोकरीवर आहे का किंवा पेन्शन किंवा पेमेंट घेतात का. मग तुम्ही जर या ठिकाणी होय किंवा नाही चुकीचं सिलेक्ट केलं तरी पण शासनाकडून चौकशी होणारच आहे, तुमचे पती वडिलांच्या आधार क्रमांकावर चौकशी होणारच आहे. या प्रश्नावर काही सरकार विश्वास ठेवणार नाही तुमच्या. तुम्ही जे काही उत्तर दिलं, मग सरकारला कुठे माहित आहे की तुम्ही इथे बरोबरच सांगितलं. मग तुमच्या कुटुंबात जर कोणी सरकारी नोकरीवर असेल आणि तुम्ही जर इथे नाही सांगितलं, याचा अर्थ तुम्ही प्रश्नावरूनच पात्र झाले असं होत नाही. या ठिकाणी सुद्धा तुमच्या कुटुंबात पेन्शन किंवा पेमेंट घेत असेल कोणी आणि तुम्ही जर नाही म्हटलं, मग याचा अर्थ तुम्ही प्रश्नावरूनच उत्तर दिलं आणि पात्र झाले का? तर नाही. चौकशी होणारच आहे. चौकशी होणार कोणावरून? तर तुमच्या पती किंवा वडिलांच्या आधार कार्डवरून. त्यावरून चौकशी झाल्यानंतरच तुम्हाला पात्र किंवा अपात्र करण्यात येईल. जाती प्रवर्ग चुकला किंवा प्रश्न चुकले, पहिल्या केवायसी मध्ये चुकले किंवा दुसऱ्या केवायसी मध्ये चुकले. काही बहिणींनी पहिली केवायसी केली तर पहिलीच केवायसी त्यांची आहे, ऍक्टिव्हेट आहे. काही बहिणींनी दुसरी केवायसी केली तर मग त्यांची दुसरी केवायसी ऍक्टिव्हेट झालेली आहे. मग दोन्ही वेळा जर चुका केल्या असेल तरी पण तुम्हाला बिलकुल काळजी करण्याची गरज नाही. पहिल्या केवायसी मध्ये पण चुकी झाली, दुसऱ्या केवायसी मध्ये पण चुकी झाली, तरी पण काळजी करू नका, कारण कुटुंबातील पती वडिलांच्या आधार क्रमांकावरून तुमची चौकशी होणार आहे, या प्रश्नावरून होणार नाही. या प्रश्नावरून तुमची चौकशी केल्या जाणार नाही. कारण पती वडिलांचा आधार क्रमांक कशासाठी घेतला? तर ते तुमच्या कुटुंबात पती वडील सरकारी नोकरीवर आहे का, त्यानंतर ते पेन्शन पेमेंट घेतात का, इन्कम टॅक्स भरतात का, त्यांच्या नावावर कोणता उद्योग व्यवसाय आहे का, त्यांच्या नावावर 4 चाकी कार आहे का, हे सर्व माहीत करून घेण्यासाठी शासनाने तुमच्या पती वडिलांचा आधार क्रमांक घेतला. मग या प्रश्नावर जे आहे, जो तोडगा आहे तो प्रश्नावर निघणार नाही, तर तुमच्या पती वडिलांच्या आधार क्रमांकावरून चौकशी करून सरकार तोडगा काढणार की तुम्ही पात्र आहे की अपात्र आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला हेच सांगितलेलं होतं. तर केवायसी एडिट करण्याचं ऑप्शन सुद्धा शासनाने बघा जे दिलं होतं, तो महत्वाचा उद्देश जो शासनाचा होता. मग तुम्ही म्हणाल की केवायसी चुकी झाली तर एडिट करण्याचं ऑप्शन दिलं, तो उद्देश होता की ज्या बहिणींना पती वडील नसल्यामुळे त्यांची दुसऱ्या ओटीपीची केवायसी होत नव्हती, त्यासाठी महत्वाचा उद्देश होता शासनाचा एडिट ऑप्शन देण्याचा. त्या महिलांसाठी एडिट ऑप्शन देण्याचा महत्वाचा शासनाचा उद्देश होता, त्यामुळे शासनाने एडिट ऑप्शन दिलं. मग तुम्ही जर म्हटलं का सरकारी नोकरीवर नाही म्हटल्यावर मग नाहीच झालं का, किंवा मग होय म्हटल्यावर होयच झालं का,
असं होत नाही. पती वडिलांचे आधार क्रमांकावरून चौकशी होणार, परत एकदा सांगतो, आणि तरच तुम्ही पात्र आहे की अपात्र आहे हे ठरवण्यात येणार आहे. तुमचा जो काही मुद्दा होता तो क्लिअर झालेला असेल, काळजी करण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे काही बहिणींचं जे काही तक्रार होती की आधार ओटीपी टाकून आमची केवायसी दुसरी केवायसी सबमिट झाली नाही किंवा शेवटच्या तारखेपर्यंत जर केवायसी सबमिट झाली नसेल तर काय होईल, हा व्हिडिओ पहा. या लिंकवर क्लिक करून तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.